मित्रांनो, भांगशी मातागडाच्या पायथ्याला आहे आपण. दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी भव्यदिव्य ओपनचा थरार याच मैदानात रंगणार आहे. तिसरं मैदान या पाठीवरती तिसरं मैदान आयोजित होत आहे आणि जवळपास तीच आयोजक कमिटी काही बदलाव मैदानाच्या बाबतीत होतील, कारण की पहिलं मैदान हिंद केसरी मैदान होतं. हे मैदान महामहिम राज्यपाल केसरी नावाने राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ नाना बागडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित होत आहे. तर काही गोष्टी बदलाव आहे, जाणून घेऊ. कैलास भाऊ हिवाळे, जिल्हा अध्यक्ष. भाऊ नमस्कार. नमस्कार भाऊ, काय सांगाल, कुठपर्यंत तयारी आली? तयारी तर आपली सगळं झालेली जवळपास. आता पाट्या वगैरे आपण पहिल्या टाकलेल्या आहे, परंतु आता थोडेसे चेंजेस करण्यासाठीच आपण या ठिकाणी मैदानावरती आता आलो होतो. भाऊ असेल, भाऊ सेठ असेल, सरपंच सगळ्यांनी या ठिकाणी बसून जे आपल्याला 4 तारखेला आपण जे मैदान घेतलं होतं मराठवाडा केसरी, त्यावेळेस पावसाअभावी जे थोडीशी ज्या जागेवर आपली थोडीशी काळपट रान होतं त्याचं आत्ताच बसून ठरवलं की बाबा ते सगळं काढून त्याच्या जागेवर मुरुम भरायचा. म्हणजे एक छोट्या छोट्या ज्या दुरुस्ती आपल्याला दिवसांदिवस मैदानासाठी करायच्या, त्या दुरुस्तीच्या दृष्टिकोनातून आता या ठिकाणी आपण आलो होतो. उद्यापासून या सकाळी काम चालू होईल त्या गोष्टीचं, जेणेकरून पावसाचा थोडाफार पाऊस आला तर मैदान 100% होईल अशी प्रयत्न या ठिकाणी आम्ही आयोजक कमिटी करतोय. बरं, पाठीमागचा व्ह्यू जर बघितला तर मागचे 2 मैदान झाले त्यावेळेस एवढी हिरवळ नव्हती. आता निसर्गाने कुठेतरी वरून राजा बरसला आणि हिरवळ झालेली. खरं तर आता इथून पुढे ही हिरवळ कायमस्वरूपी राहील. म्हणजेच सगळेच बैल या मैदानात पाळणार आहे आणि सगळ्यांच्याच अपेक्षा पूर्ण होणार आहे. 100% ही हिरवळ आता अखंड महाराष्ट्रात आलेली आहे आणि कायमस्वरूपी राहील. खरं तर हे मैदान ओपनचं मैदान आहे आणि ह्या मैदानासाठी अशी अपेक्षा आहे, हे मैत्रीच्या नात्याचं अतूट मैदान व्हावं अशी आमची इच्छा आहे आयोजक म्हणून. प्रथमच एखाद्या याचे काय म्हणतो ना आपण त्याला, की एका प्रदेशाचे राज्यपाल एखाद्या बैलगाडा शर्यतीच्या स्टेजवर येणार आहे, त्याबद्दल काय वाटतं? नाही, खरंच आनंद आहे ना. एखाद्या म्हणजे एखाद्या राज्याचे असणं आणि ते राज्यपाल आपल्या बैलगाडा शर्यतीत ज्या दिवशी त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं का असणं, पण ते येणं एक आपल्यासाठी बैलगाडा क्षेत्रातल्या ही उंचीवर नेण्याचं काम आहे. नक्कीच राज्यपालांनी येणे किंवा जेवढ्या मैदानावरती जेवढे चांगल्या उंचीचे, मोठ्या विचाराचे लोक तर आपल्या शर्यतीची उंची वाढत राहील. बरं भाऊ, बॅनर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. कशा पद्धतीने या ठिकाणी पुन्हा आपण त्यावर चर्चा करूया. कशा पद्धतीने बक्षीस रचना राहील, मेगा फायनल आणि क्वार्टर फायनल? बक्षीस आपल्याकडं 2 लाख आहे, 2,01,000 आहे, 1,000 आपल्याकडे 31,000 आहे, अशा 41,000 आहे. 31,000 म्हणजे बक्षीस. शेवटचं बक्षीस किती असणार आहे? 15,000 रुपये. 15,000 रुपये. आणि मेगा फायनल आणि मेगा फायनलसाठी आपल्याकडं 3,000 रुपये आणि फायनलसाठी 5,000 रुपये प्रत्येकी गाडी मालकाला. बरं, आणि ऑनलाईन नोंदणी कधीपासून सुरू झाली? ऑनलाईन नोंद आजपासून चालू झाली, सायंकाळपासून असं समजा तुम्ही. आणि पावतीची रक्कम किती ठेवण्यात? पावती फक्त 1,500 रुपये. भाऊनी मागच्या एका बाईटमध्ये सांगितलं होतं त्याप्रमाणे या ठिकाणी खरं तर नियमात 2,000 रुपये पावती असायला पाहिजे, तर ते 500 रुपये भाऊ त्याचे भरणार आहे असं आणि पुढच्या मैदानाला परत त्याच्यातले 500 रुपये असणार आहे. आणि बैलगाडा मालकांसाठी खरंच चांगलं एक मैदान, आगळं वेगळं मैदान परत सगळ्या महाराष्ट्राला बघायला मिळत. झेंडापंच म्हणून कोण काम बघायला मैदानात? राजू मामा निकम आणि दुराजी भाऊ. आणि समालोचक म्हणून कोण असेल? समालोचक आपल्याकडे जे पहिल्यापासून होते ऋषी, अगोदरचे 4 जण, गणेश भाऊ, कैलास ढगे असेल, गणेश पळसकर, ऋषी सोरनार, अशोक खेत्रे, हे 4ही मंडळी या ठिकाणी समालोचन करतील. आणि कुठल्या चॅनल वरती लाईव्ह दिसेल? जे सुरू आहे 2 महिने बैलगाडा आणि सँडी. नक्कीच शुभेच्छा राहतील. आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष बाबूशेठ चव्हाण आहे, त्यांचे नियमाचं सांगू. हो, नियमाच सांगा. जिल्हाध्यक्ष आहे, नवीन जिल्हाध्यक्ष, भूतपूर्व आणि पूर्व दोन्ही पण आहे, आजी आणि माझी. खरं तर नियम सगळ्यांपर्यंत माहिती आहे, सगळ्यांना नियमाच माहिती. फक्त अपेक्षा एकच आहे, त्या जी अपेक्षा आपण म्हणजे पदाधिकारी म्हणून नाही पण गाडा मालक म्हणूनच एक अपेक्षा आहे की बाबा आपल्याकडे जर मैदान होत असेल आणि आयोजकांनी जर मैदानं भरायची असेल तर गाडा मालकांचं सहकार्य नुसतं तोंडापुरतं काय, म्हणजे थोडासा राग येईल गाडा मालकांना, परंतु हे तोंडापुरतं सहकार्य काही कामाचं नाही.
आता कालचं मैदान आपण बघितलं, एका आयोजकांनी जर एवढं चांगलं मैदान 2 लाख रुपयाचं रकमेचं घेतलं असेल तर त्या मैदानाला अंधार पडण्याचं कारणीभूत कोणी? बैलगाडा मालक. हा, मग गाडा मालकांनी याची सुधारणा करायला पाहिजे. जर 52 गट्ट पळवायला मला सांगा, झेंडापंच म्हणत होता गाडी पळू नका, आयोजक म्हणत होते का थांबा. जर तुम्हाला गाड्या झुपायच्या नसेल तर हे चुकीचं आहे. माझं असं मत आहे, आपण म्हणजे प्रत्येकानं काही गोष्टीची सुरुवात प्रत्येकापासून झाली पाहिजे. गाडा मालकांना माझी विनंती राहील की बाबा, आपण आपल्या भागातला खेळ जर सुरळीत चालला असेल, आता काल रात्री अंधार पडला, कोणाला काही होऊ शकतं मैदान, परंतु आता सगळ्यांनी जर थोडंसं सहकार्याची भूमिका असेल, आपल्याकडे तसं होणार नाही. इथं 100% सकाळी 7ला म्हणजे 7लाच मैदान चालू होईल, इथं थांबणार नाही मैदान. हा, इथं 7ला पहिला गाडी सुटेल म्हणजे सुटल. हा, संध्याकाळी 7 म्हणजे 7 वाजणारच नाही, परंतु 5 वाजेपर्यंत फायनल आपण या ठिकाणी घेऊ, किती जरी गाड्या असल्या. गाडा मालकांकडून याची अपेक्षा आहे आणि नियमाचं जे नियम प्रत्येकाने पाळावा हीच अपेक्षा आहे, जेणेकरून आम्हाला कोणावरती बंधनला कमिटी तर 100% आम्ही 100% नियम पाळणार आहे. त्याच्यामुळे गाडा मालकांना पण ते बंधनकारक असणार आहे का त्यांना पण ते नियम पाळावंच लागेल. कारण की एकही चूक या ठिकाणी निदर्शनात आल्यावर त्या गाडा मालकावर आपण काय म्हणू, त्याच्यावर अन्य पण त्याची पाठराखण पण या ठिकाणी होणार नाही. त्या दिवशी असं जरी म्हणलं कोणी चालेल, त्या दिवशीपासून काही अधिकार लोकांवरती त्या गाजवायची वेळ म्हणजे चुकीचं केलं त्याला चुकीचं त्या दिवशी म्हणण्याचं आमचं त्या दिवशी सुरुवात राहील संभाजीनगरची. कारण की कोणाची चूक पाठीशी घातल्या जाणार नाही. अजून कुठले नियम अटी याच्यात लागू होतील? बैलगाडा मालक, चालक, सुट्टी मेकर सगळ्यांनाच. हा, आता ते मी सांगतो ना, सुट्टी मेकर असेल, बैलगाडा मालक असेल, चालक असेल. आणि एक गोष्ट मी आता आपल्या लाईव्हच्या माध्यमातून, आता जे बैलांना मारहाण होती ते बरेच जणांचे काही लोकांनी आता व्हिडिओचा विषय, परंतु मैदानात जर कोणी बैलाला मारलं, त्यांनी कुठंच मारेला असू द्या, त्यांनी ते त्याच्या गाडीला बांधलेलं असलं की द्या, किंवा ते तिकडे बॅनरच्या पाठीमागं असू द्या, ते जर निदर्शनात मैदानातलं ठिकाण आलं तर ती 100% ती गाडी बाद केल्या जाईल. मग ती कोणाचाही बैल असो, बाद करून किती दिवस त्याच्यावर बंदी राहील? त्याला 100% आम्ही निर्णय घेऊ. आयोजक कमिटी त्यावेळी किमान त्या बैलावरती 1 महिन्याची वरची बंदी 100% राहणार. तो ड्रायव्हर असो किंवा बैलावाला असो, ज्यांनी बैलाला मार आली किंवा ड्रायव्हर कोण काही जी चूक झाली त्याला बंदी म्हणजे बंदी या मैदानापासून सुरुवात होणार. चालतं. शुभेच्छा राहतील. जिल्हाध्यक्ष भाऊशेठ चव्हाण, दोन्ही जिल्हाध्यक्ष म्हणाल काही अडचण नाही, कारण की मैत्री काय असते हे दिसून आलं. तुम्ही जिल्हाध्यक्ष झाले कैलास भाऊ, तर भाऊशेठ चव्हाण यांना भेटून त्या ठिकाणी उल्लेख करत झाला नाही, त्या काय अडचण आहे, जिल्हाध्यक्ष एकत्र उभं आहे हे महत्वाचं आहे. आणि याच्यातूनच मैत्री दिसून येते तुमची. शेठ काय सांगाल, आज पदावर नाही तुम्ही, एक सदस्य कार्यकारिणीचे आहे, पण काय सांगाल मैदानाविषयी? मैदान बघा, मागच्या वेळेस इतकं सुंदर भव्य आणि दिव्य मैदान पार पडलं, त्याच प्रकारे हा पण मैदान छान होईल, सुंदर होईल. कुठल्याही प्रकारची इथं अडचण येत नाही. बैलगाडी मालकांना खेळायला पुरेपूर आनंद भेटतो इथं, आणि जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी इथं यावं, हजर राहावं, त्यांची बैलं घेऊन यावी. आणि नियम अटीबद्दल जे कैलास भाऊ बोलले त्याचं तंतोतंत पालन करा. ज्या शासनाने कायद्याने आपल्याला दिलेल्या अटी नियम आहेत त्या 100% तुम्ही पाळा आणि त्या पद्धतीतच खेळ खेळा. अजून कुठले बदलाव करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? कारण मागचं जे 2 मैदान झाले, मराठवाडा केसरी, हिंद केसरी याच जागेवरती, तर त्यावेळेस काही गोष्टी निदर्शनास आल्या, अजून काय वाटतं काय चेंजेस केले पाहिजे याच्यामध्ये? बघा, आता बैलगाडी मालकांनी आहे ना, जसं कालच्या मैदानाला अंधार वगैरे पडला त्या पद्धतीमध्ये ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी बैलगाडी मालकच करतात. कारण ते जर वेळेवर त्यांनी बैल वगैरे चुकली तर ह्या गोष्टी येत नाही. तर त्यांनी काय करायचं, आधी आहे ना त्यांच्या समोरचा जो 1 नंबरचा गट आहे तो गेल्याच्या नंतर बैल झुपायला घेतात. मग त्याला अर्धा तास, पाऊण तास एका गटाला सोडायला लागतो. तो तसं करता 1 नंबरचा गट झुपलेला असला की आपण आपल्या 2 नंबर गटाच्या गाड्या झुपून तयार करून ठेवायच्या, त्याच्या मागे 3 नंबरच्या गाड्या झुपून तयार ठेवायच्या. शंकरपाटात जशी सवय लोकांना त्या पद्धतीने या मैदानात पण 100% झालं पाहिजे. आणि लवकरात लवकर मैदान कसं पार पडल याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. याच्यामध्ये फक्त आयोजक कमिटी म्हणून आयोजक कमिटी कुठं लक्ष देणार? निकालामध्ये देणार, खाली गाडी लावताना देणार, की ह्या लोकांचे काय भानगडी आहे, कुठं काय चालू आहे याच्यामध्ये लक्ष देणार? तर बैल मालकांनी पण आपलं मैदान म्हणून इथं प्रत्येक मैदानाचं आपलं मैदान म्हणून वागलं पाहिजे आणि मैदान पूर्ण पार पडलं पाहिजे. धन्यवाद भाऊशेठ चव्हाण. धन्यवाद. भाऊ आहे, भाऊ पुढे जाऊया. नमस्कार, जय शिवराय.
भाऊ काय सांगाल, कशी तयारी आणि कुठपर्यंत तयारी आली? शासनाची जी पूर्ण परवानगी ती रीतसर काढण्यात आलेली का? आत्ताच कैलास भाऊ बोलल्याप्रमाणे, बाबू शेठ बोलल्याप्रमाणे आजपासूनच मैदानाची जी काही नोंदणी सुरू झालेली आहे आणि मंगळवारपर्यंत आपल्याला शासनाची परवानगी येऊन जाईल. कारण शासनाची परवानगी आल्यानंतरच आपण खऱ्या अर्थानं आपलं मैदान इथं भरायचं हे डिक्लेअर होतं. कारण आपण शासनाच्या नियमाच्या अधीन राहून हे मैदान करणार आहे, म्हणून आपल्याला मंगळवारी शासनाची परवानगी याच्यात 100% मिळणार आहे. ज्या पद्धतीने कैलास भाऊ असतील किंवा बाबू शेठ दोघांनी पण मांडणी केली की ज्या बैलगाडा मालकांची चूक आहे, तर कितपत वाटतं तुम्हाला की खऱ्या सुधार केला पाहिजे त्या गोष्टीमध्ये? नाही, 100%च आहे. हे बघा, हे बैलगाडा एक आपलं कुटुंब आहे. बैलगाडा शर्यत क्षेत्र जे हे सगळ्यांचं कुटुंब आहे. मग ते पूर्ण कशानं होतं? बैलगाडा चालक, मालक, बैल सांभाळणारे, ते आपले बैल धरणारे असेल आणि त्याचबरोबर आयोजन कमिटी असेल. आयोजन कमिटीनं सुद्धा माझ्या हिशोबाने कोणाची पार्शलिटी न करता एकदम नियमाने खेळ केला पाहिजे. त्याचबरोबर बैल मालकाने सुद्धा, आता मला सांगा, झेंडापंच किती उभा राहिला, गाड्या सोडा म्हणला, तिकडचे आपले समालोचक म्हणले त्यांना गाड्या सुटणार आहे का? तर गाडीला आपले जे काही बैलगाडा मालक आहे यांनी सुद्धा वेळेवर गाडी उभा केली पाहिजे. लवकर जर गाड्या उभा केल्या तर लवकर सुटणार आहे. आता कैलास बाबू शेठ बोलल्याप्रमाणे आपलं इथं 7ला मैदान चालू होईल आणि संध्याकाळी 6च्या आतमध्ये फायनल. मग भलेही आपल्या हिंदकेसरी मैदानामध्ये 900 गाड्या होत्या, आता उद्याच्याला 1000 जरी झाल्या तरी ते वेळेवरच आपल्याला फायनल करायचं आहे. आणि आपली पद्धत तीच राहणार आहे की पुढची गाडी सुटताना मागली गाडी झोपेलच पाहिजे. तिनं तोंड वळायचं आणि सरळ उभं राहायचं, इतकाच टाईम नसता गाडी पुन्हा ज्योती द्यायचे आणि बैलगाड्यात घालायचा, ही पद्धत चालणार नाही आणि त्याच्याशिवाय उजेडात फायनल होणार नाही. आणि कडक आता मी जरी मैदानाचं घ्यायचं ठरवलेलं असलं, बघणारे करणारे हे सगळे आयोजक मंडळी हे, मी फक्त मैदान घेणार, त्या यांच्यासाठी मदतीला उभा राहणार, पण करणारी मंडळी हे. आणि हे पूर्ण हिंदकेसरीचं ज्या पद्धतीनं या लोकांनी ते सगळं मेहनत घेऊन केलं, तसंच त्याच मेहनतीतून हे उभा राहणार आहे. आणि हेच मंडळी हे कडक निर्णय राहतील, त्याबद्दल काही शंका नाही. भाऊ, एखाद्या राज्याचा राज्यपाल व्यासपीठावर बोलवण्याचं कारण असं आहे का की राज्य सरकारला तुम्हाला काही मेसेज द्यायचा आहे बैलगाडा शर्यतीचा? नाही, 100%. आणि योगायोगाची गोष्ट अशी आहे की स्वतः त्यांचाच वाढदिवस आहे. राजस्थानचे महामहिम राज्यपाल हरिभाऊ नाना बागडेजी यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा बैलगाडाचा शर्यत तिथं रंगणार आहे. आता मॅसेज म्हणजे असं आहे की मला तरी वाटतं, मी या खेळात फार जुना नाही आहे. भले माझ्या वडिलोपार्जित आजोबा पंजोबापासून हा खेळ येत असला, परंतु आमचे मनोहर शेठ सगळं बघायचे. मी आत्ता याच्यात लक्ष द्यायला लागलो. परंतु माझ्या माहितीच तो, खोटी माहिती नसली तर मला जे माहिती की आजपर्यंत कुठलाही बैलगाडा शर्यतीमध्ये एखाद्या राज्याचे राज्यपाल हे कधी स्टेजवर आले नसतील आणि त्यांनी त्यांच्या नावानं कधी बैलगाडा शर्यत झाली नसेल, ही जर माहिती खरी असली तर ते मला तरी वाटतं ही पहिलीच घटना राहील, पहिल्यांदा होणार आहे. आणि याच्यातून तेच सांगितलं की राज्य सरकारला देखील काहीतरी एक वेगळा मेसेज जाईल की बैलगाडा शर्यती याच्यावरती फोकस करावं. हे बघा, 100% मी तुम्हाला सांगतो की कालच लोकमतने मला मराठवाडा पुरस्कार दिला. ते माझ्या वैयक्तिक काही सामाजिक राजकीय कामानुसार, आणि आपण सगळ्यांनी जे बैलगाडा शर्यत इकडे भरवायचा प्रयत्न केला, मोठ्या संख्येनं आपल्या इकडे बैलगाडा शर्यत घेऊन जातोय. मी एक लखन बैलाचा मालक आहे. लखनने सुद्धा पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या भागाचं नाव केलं. त्याच्याबद्दलही सगळ्यातून मला तो पुरस्कार जो मिळाला, तर तिथं महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती रामभाऊ शिंदे साहेब आणि अतुलजी सावे साहेब यांच्या हस्ते मला तो मिळाला. त्यावेळेस मी शिंदे साहेबांना बोललो, रामभाऊ शिंदेंना, की बाबा साहेब, याच्यामध्ये बैलगाडा क्षेत्र आता इतकं मोठं झालं की कुस्तीमध्ये जसं महाराष्ट्र केसरी हिंद केसरी असतं तसं ते शासनाच्या नियंत्रणात असतं आणि शासन ते करत असतं सगळं. त्याच पद्धतीनं आमच्या बैलगाडा क्षेत्राची इतकी मोठी महाराष्ट्रामध्ये आता क्रेज आहे आणि महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ती बैलगाडा शर्यत वाढली, बैलगाडा शर्यतीचे चाहते पण वाढले, प्रेक्षक वर्ग पण वाढला. तर याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने वर्षातून एकदा महाराष्ट्र, आपण ज्याला म्हणून बैलगाडा शर्यत किंवा महाराष्ट्र केसरी ह्या नावाने ती शर्यत झाली पाहिजे. तर त्यांनी सुद्धा म्हटलं की एकदम चांगला प्रस्ताव आहे आणि हा झालाच पाहिजे, केला पाहिजे. परंतु हा सगळा विषय मुख्यमंत्री साहेब आणि मंत्रिमंडळाच्या आधिपत्याखाली तो होणार आहे
किंवा ते निर्णय घेणार आहे. त्याच्यामुळे हा विषय त्यांच्यापर्यंत तो पोहोचला पाहिजे. मी पोहोचवायचा प्रयत्न करतो आणि आपल्या सगळ्या कमिटीने तो पोहोचवला पाहिजे. म्हणजे एकंदरीत त्यांचंसुद्धा धोरण जे आहे ना मला पॉझिटिव्ह वाटलं. शासनसुद्धा याच्यात पॉझिटिव्ह राहील. आपण सगळ्यांनी जर संघटनेनं त्याच्यात जर मेहनत घेतली, पुढाकार घेऊन केलं, तर मला निश्चित वाटतं की तो दिवस दूर राहणार नाही ज्या दिवशी महाराष्ट्र सरकारसुद्धा महाराष्ट्र केसरीचं मैदान बैलगाडा शर्यतीचं भरवेल. भाऊ, फाटीचा अंतर किती ठेवण्यात येणार आहे? हिंदकेसरी मैदानाला जो अंतर होता तो सेम फाटी आपली. हां. याच्यात आपण फाट्या उजळणार आहे आणि कैलास भाऊ हे बोलल्याप्रमाणे जिथे जिथं थोडंफार काही वाटलं तर तिथं पाऊस जरी पडला तर मैदान बंद नाही पडलं पाहिजे. त्या हिशोबाने काही ठिकाणी मुरुम टाकून आपण घेणार आहे. पाटीच्या अंतरात काही फरक पडणार नाही. आपली पाटी 15 फुटाची पहिली त्याच पद्धतीने पाटी राहणार आहे आणि लांबी रुंदी पण तेवढीच राहणार आहे. त्याच्यामुळं काही ती शंका नाही. किती अंतर तरी लांबीचा? ते लांबीचं मला वाटतं आपण पहिले 900 होतं का? हां, मग बस आपलं तेवढंच पहिले इतकं 950 फूट अंतर राहील. कारण हे ओपनचं मैदान आहे ना, त्याच्यामुळं अंतर कमी करायची गरज नाही आपल्याला. आणि त्याचबरोबर आता खरं पाहिलं तर 21 जूनला हिंदकेसरीचं जे मैदान झालं हे सगळ्यांच्या मेहनतीतून, आपल्या उत्तर महाराष्ट्राच्या, मराठवाड्याच्या, विदर्भाच्या मेहनतीतून झालं. आणि त्याचबरोबर एकदम उन्हाचा पारा जास्त चढलेला होता, त्याच्यामुळं इतकं परेशान होतं. पण आता एकदम थंड हवा आणि थंड वातावरण आणि पाठीमागं आपलं सगळ्यांचं भांगशीमाता गड एकदम आता हिरवगार हिरवळे म्हणजे एकदम नटलेलं आहे. त्याच्यामुळं खरं पाहिलं तर प्रेक्षकांनी सुद्धा इथं मोठ्या संख्येने सहभागी व्हावं, बैलगाडा मालक चालकांनी सहभागी व्हावं आणि प्रेक्षकांनी सुद्धा ज्या पद्धतीने हिंदकेसरी मैदानाला सहकार्य केलं, मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली आणि काटेकोरपणे सगळ्या आमच्या कमिटीला सहकार्य पण केलं. लय हुल्लडबाजी झाली नाही. म्हणून असं एक खरं पाहिलं तर पर्यटन स्थळ असल्यासारखं आहे भांगशीमाता गड आणि आपण सगळ्यांनी यावं इथं सहभागी व्हावं असं मी आजच्या प्रसंगी सांगतो. आणि बैलगाडा मालकांना सुद्धा एक विनंती करतो की आता कैलास भाऊंचं सगळ्यांचं म्हणणं एकच आलं की आपल्या इकडे बैलगाडा मालकांचं कसं असतं की शेवटचे 2 दिवस राहिले का मग नोंदणी करायच्या पटापटा. पण माझं म्हणणं तसं नव्हतं. काय होतं मग कधी कधी ते फोनपेचं काही अडचणी येत्या किंवा इंटरनेटच्या येत्या. त्याच्यामुळं आत्तापासूनच आता माझं तर म्हणणं आत्ताच्या क्षणापासून सगळ्यांनी फोन जेवढे आपण बॅनरवरती नंबर टाकले सगळ्यांना फोन करणं चालू केलं आणि आपली पावतीची नोंद केली, पावती सविस्तर व्यवस्थित नोंदली तर मला वाटतं ती गडबड शेवटच्या दिवशी होणार नाही. बरोबर. आणि आपल्याला शेवटी मग 16 तारखेलाच ना आपण 16ला संध्याकाळी बंद करणार आहे ना. 16 संध्याकाळी किती 16 वाजता बंद तारखेला होतील 8-9च्या दरम्यान बंद करू आणि दुसऱ्या दिवशी 4 वाजता आपण लॉट काढून घेऊ. बैलगाडा मालकांनी ही दखल घेतली पाहिजे, कारण की हिंदकेसरी मैदानात बरेचसे बैलगाडा मालक वंचित राहिले होते त्या ठिकाणी ऑनलाईन नोंद करण्यासाठी. बरोबर आहे. तर दिनांक 16 तारखेच्या संध्याकाळी 4 वाजेपर्यंत नाही 9 वाजता नोंदणी बंद होईल. हो ना, 16 तारखेला. आणि 17 तारखेला 4 वाजता. 16 तारखेला किती वाजेपर्यंत? 9 वाजता रात्री. रात्री 9 वाजेपर्यंत. हां, बरं, चालतं. धन्यवाद भाऊ. जाता जाता गंगापूर तालुक्याचे तालुका अध्यक्ष आहे आयुबभाई पटेल. भैया नमस्ते. नमस्ते. भैया काय सांगाल, कशा पद्धतीने चांगलं मैदान अगोदरचे केले तुम्ही? नाही, आता मैदान म्हणजे पहिलं तर मी लोकमततर्फे जे सर्जेराव भाऊला मराठवाड्याचं अवॉर्ड भेटलं त्यांचं या ठिकाणी सर्व बैलगाडा मालकाच्या वतीने आणि आमच्या तालुक्याच्या त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि हे भाऊच आयोजक आहे, त्यांच्या भाऊच्या अंडर आम्ही सगळे काम पाहणारी सगळी कमिटी आम्ही म्हणजे भाऊ येतो आम्ही सगळी कमिटी आहे. आणि भाऊचा एकच मानस आहे की आपलं बैलगाडी क्षेत्र हे मोठ्या स्तरावर जावं. त्यांचं काही याच्यामध्ये राजकीय हेतू नाही का जरा बैलगाडी मालक मतदान करणार आहे मग आपण काहीतरी वैयक्तिक काही स्वार्थ नाही. त्यामुळं लोकांनी हे डोक्यातून काढून टाका का भाऊचं काय अलग असेल तसं काही नाही त्याच्यामध्ये. भाऊचं फक्त एकच ध्येय का आपल्या भागामध्ये जास्तीत जास्त बैलगाडी शर्यती झाल्या पाहिजे आणि गोरगरीब गाडा मालकाला न्याय भेटला पाहिजे हेच त्यांचं एक ध्येय आहे. कसं आवाहन कराल बैलगाडा मालकांना महाराष्ट्रभरातून या ठिकाणी बैलगाडा? या ठिकाणी महाराष्ट्रभरातून एकच आवाहन करणे, मैदान चांगलं आहे, मोठ्या रकमेचं मैदान आहे आणि एंट्री फीस सुद्धा कमी आहे. आणि बरेच फोन चालू झाले कालपासून पावती कधी नोंदणी चालू झाली. तर आज या ठिकाणी भावना आणि अध्यक्षांनी सांगितल्याबरोबर आजपासून ही नोंदणी चालू झाली. कारण हिंदकेसरी मैदानामध्ये बरेच बैलगाडा मालक पावतीपासून वंचित राहिले होते आणि नंतर म्हणजे एक निर्णय झाला, ती निर्णय काही बदलत नसतो. त्यामुळं बैलगाड्या मालकांनी 16ला आत पावत्या फाडून घेणे बंधनकारकच राहील, नंतर कोणालाच पावती भेटत नाही. चालतं. धन्यवाद आणि शुभेच्छा राहतील. पुढील धन्यवाद. अपडेट वेळोवेळी देण्याचा प्रयत्न करू.